हाय गायज, तर मी आहे तुमची सोनिया आणि आम्ही जात आहोत रांगोळी घालण्यासाठी. तर माझ्यासोबत आहे माझी रांगोळीची स्टुडंट कावेरी. तर आम्ही जात आहोत भोगवे महाराष्ट्र या गावात. धुळामाग या बाजूला पहिली जाणारी बस म्हणजे पणजी ते देवगड बस. तर आम्ही ती आधी पकडली आणि तिथून आम्ही गेलो बांद्याला, बांद्यातून सावंतवाडी आणि सावंतवाडीतून कुडाळला. आय थिंक आणखीही मार्ग होते भोगवे या गावात जाण्यासाठी, पण आम्ही जो मार्ग निवडला तो होता कुडाळवरून, कारण आम्हाला ते इझी वाटत होतं. तर आम्ही तिथून गेलो. कुडाळला उतरताच आम्ही आधी नाश्ता करून घेतला आणि आम्ही दुसरी बस पकडली. तर आम्हाला जायचं होतं भोगवे या गावात आणि तिथे जी 10 वाजता जाणारी बस होती ती आम्हाला मिस झालेली. तर आम्ही दुसरी बस पकडली, ती म्हणजे परुळे या गावातील बस. तर आम्हाला माहीत नव्हतं की परुळे जाण्यासाठी आणखी एक बस असते. तर आम्ही जी पकडली ती पूर्ण राऊंड मारून जाणार होती दुसऱ्या गावातून. तर आम्हाला 1 तास उशीर झाला आणि नंतर आम्हाला ज्यांनी रांगोळीसाठी बोलवलेलं ते आम्हाला न्यायला आले. आणि हा बघू शकतात तुम्ही भोगवे गावातील समुद्र केवढा सुंदर आहे समुद्र. तर हा व्ह्यू बघून आम्ही पुढे गेलो आणि पोहोचलो आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला रांगोळी घालायची होती तिथे. तर ज्या मंदिरात आम्ही रांगोळी घालण्यासाठी आलेलो त्या मंदिराचं नाव होतं श्री ब्राह्मणदेव. तर आज होता त्यांचा वर्धापन दिन आणि 13 तारीखला एकादशी असल्यामुळे त्यांनी आजचा प्रोग्राम 14 तारीखला ठेवलेला. तर आम्ही आदल्या दिवशी त्यांची रांगोळी घालण्यासाठी आलेलो. आम्ही तिथे पोहोचता आम्हाला बराच उशीर झालेला, त्यामुळे गडबडीत मी व्हिडिओ काढायला विसरले आणि नंतर आठवण झाली की अरे मी तर ब्लॉग शूट करत होते. तर अर्धी रांगोळी झालेली आणि ह्या बघा तुम्ही आम्ही रांगोळी घालत आहे. त्यांना फक्त देवळाचं जे चित्र आहे ते काढायचं होतं आणि सोबत देवाचं नाव आणि चतुर्थ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा असं लिहायचं होतं. तर एकदम सिंपल रांगोळी होती आणि तुम्ही बघू शकतात की आम्ही ती रांगोळी घालत आहोत. ही रांगोळी घालण्यासाठी ज्यांनी आम्हाला बोलवलं ते म्हणजे श्री अमय सामंत. तर यांना खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही आम्हाला एका नव्या गावाची ओळख करून दिली. एवढा सुंदर परिसर, एवढी सुंदर माणसं आम्हाला बघायला मिळाली. तर सुमारे 5 वाजेपर्यंत आमची रांगोळी कंप्लीट झाली आणि आता आम्हाला निघायचं होतं घरी. तर आम्ही आपलं बॅग वगैरे सगळं पॅक केलं आणि आम्ही आता घरी निघण्याची तयारी केली. तर तुम्ही आमची रांगोळी पूर्ण बघू शकतात की ही आहे आमची रांगोळी जी आम्ही भोगवे या गावात येऊन घातलेली आहे. तर बघू शकतात की उद्या प्रोग्राम आहे, त्याची तयारीही इथे चालू होती. हा जो व्हिडिओ आहे यात रांगोळी आणि त्याचे जे कलाकार आहे त्यांना दाखवणारा हा व्हिडिओ आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो एका काकाने काढलेला आहे. त्यांनी बरेच व्हिडिओ आणखीही काढलेले आहेत जे त्यांच्या मोबाईलवरती आहेत. तर असा हा सुंदर व्हिडिओ मी मुद्दामून ॲड करत आहे आणि थँक्यू सो मच काका, तुम्ही आम्हाला खूप ॲप्रिशिएट केलं. आणि तुम्ही बघू शकतात की आता आमची ही पूर्ण रांगोळी झालेली आहे आणि आता आम्ही निघत आहोत घरी जायला. अमय यांनी आम्हाला गोव्याची बस पकडून दिली आणि आम्ही जात आहोत. खूप टायर्ड झालेलो, खूप झोप येत होती आणि संध्याकाळचे 6 वाजलेले. तर ही बघा कावेरी स्माईल करत आहे. आम्ही काहीतरी बोलत होतो इथे व्हिडिओ चालू असतानाच. तर बघा आणि खूप मज्जा आली. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. कावेरीचा तर फर्स्ट टाईम होता माझ्यासोबत एवढं दूर जायचं. तर खूप मज्जा आली. तीही बोलली की मज्जा आली. खूप रात्र झालेली आणि पुढचे व्हिडिओ काढायला मी विसरले आणि आम्ही घरी 9:30 वाजता पोहोचलो. तर खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम असू द्या.